चंद्रकांत बच्चू पाटील एक अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मास आलेला गिरणी कामगाराचा मुलगा. बीकॉम पर्यंतचं शिक्षण त्यांनी अत्यंत कष्टप्रद अवस्थेत पूर्ण केलं. विद्यार्थी परिषदेचे तत्वचिंतक माननीय यशवंतराव केळकर यांचा घनिष्ठ संपर्क त्या काळी गिरण गावातील वस्त्यांमध्ये असायचा. तिथे चंद्रकांत त्यांच्या संपर्कात आले. चंद्रकांत मधील नेतृत्व गुण यशवंतरावांनी ओळखले. त्यांच्याच आवाहनावरून चंद्रकांत विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात मार्बलवर राहण्यासाठी 1978 साली आले. आणीबाणीचा कालखंड संपलेला होता. राष्ट्रवादी चळवळी वीरव्रतीच्या आवेशात अधिक व्यापकपणे सक्रिय होत होत्या. त्याच आवेशात चंद्रकांतने स्वतःला विद्यार्थी चळवळीच्या कार्यात झोकून दिलं. या कालखंडात माननीय यशवंतराव केळकर आणि माननीय बाळासाहेब आपटे विद्यार्थी चळवळीला दिशा देत होते. त्यांच्या आव्हानावरूनच 1980 साली जालन्याच्या प्रदेश अभ्यास वर्गात पूर्णवेळ प्रचारक म्हणून चंद्रकांत पाटलांच्या नावाची घोषणा झाली आणि जळगाव जिल्ह्याला पहिला पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. 1980 सालच्या ऑगस्ट महिन्यात चंद्रकांत पाटील आपल्या जळगावात दाखल झाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मैत्री करणं, मित्रांची काळजी घेणं आणि मित्रांची जोपासना करणं हे चंद्रकांत पाटलांचं बलस्थान आहे. त्यामुळेच त्यांच्या भोवती आजही मित्रांचं मोहोळ असतं. मित्रच नव्हे तर सगळीच माणसं चंद्रकांत पाटलांना दादा म्हणतात. या दादांचा संपर्क थेट चुलीपर्यंत. त्यामुळेच अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात दादांना आई, बाबा, आजी, काका, भाऊ या नात्यांनी भरलेलं भलं मोठं कुटुंब लाभलंय. आपल्या कुटुंबातील प्रत्येकाशी दादांचा आजही संपर्क आहे, संवाद आहे. प्रसिद्ध उद्योगपती माननीय भवरलालजी जैन हे सुद्धा दादांच्या सुसंवादामुळेच परिषदेचे हितचिंतक झाले. ते कायमचे. 1980 ते 83 या कालखंडात जळगाव जिल्ह्यात गावोगावी संघटना रुजवल्यानंतर त्यांच्यावर परिषदेची महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्याचं केंद्र मुंबई झालं. असं असलं तरी जळगाव जिल्ह्याशी त्यांचं असलेलं नातं, स्नेहसंबंध तसाच कायम टिकून राहिला. अवघा महाराष्ट्र हे दादांचं कार्यक्षेत्र झाल्यानंतर त्यांच्या संघटन कौशल्याच्या विलक्षण छटा महाराष्ट्रभर उमटू लागल्या. परिसर सक्रियता ही त्यांनी परिषदेला दिलेली मोठी देणगी आहे. रचनात्मक कार्याबरोबर रचनात्मक आंदोलनावर त्यांनी भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरात विद्यार्थी चळवळी अधिक सक्रिय होऊ लागल्या. 1988-89 दादांनी संघर्ष पर्व जाहीर केलं होतं. राज्यस्तरापासून शाखास्तरापर्यंत संघर्ष प्रमुख अशी नवी रचना त्यांनी विकसित केली होती. केवळ महाविद्यालयातील निवडणुकाच नव्हे तर कॉलेज कॅम्पसमधील विविध उपक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय केलं. त्यामुळेच विद्यार्थी परिषदेचे झेंडे विद्यार्थी संसदेवर फडकू लागले. मुंबई विद्यापीठाची देशभर गाजलेली निवडणूक त्यांच्यामुळेच अविस्मरणीय ठरली. या संघर्ष पर्वातच दादांनी कॅम्पस कल्चर हा नवा आयाम परिषदेला दिला. विद्यार्थी हितासाठी संघर्ष करीत असतानाच स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करण्यासोबत दादांनी उपक्रमशीलतेवर खूप भर दिला. तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषद, डिपेक्स, कृषी शिक्षण विद्यार्थी परिषद यासारखे नवनवीन आयाम त्यांच्यामुळेच परिषदेत विकसित होऊ लागले. प्रत्येक आयामासाठी समर्थ कार्यकर्ते त्यांनी उभे केले. आज हे सर्व आयाम स्वतंत्र चळवळी म्हणून परिषदेच्या नावानं काम करीत आहेत. दादा पाटील हे स्वतः एक चालती बोलती इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटचा मुख्य आधार आहे तो फक्त कार्यकर्ता. विद्यार्थी परिषदेचे क्षत्रिय संघटन मंत्री आणि महामंत्री म्हणूनही दादांची कारकीर्द अविस्मरणीय अशीच राहिली आहे. सामाजिक समरसतासारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी
महामंत्री असताना देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करून विभिन्न प्रदेशातील सामाजिक परिस्थिती समजावून घेतली. त्यांच्या देशव्यापी अभ्यासातून तयार झालेला अहवाल सामाजिक परिवर्तनाची लढाई अधिक व्यापक करणाऱ्या चळवळीला दिशा देणाराच ठरला आहे. राष्ट्रीय प्रश्नांची जाण असलेल्या विद्यार्थी नेत्याच्या नेतृत्वाखाली परिषदेनं 3 बिघा या सीमावर्ती भागात जाऊन संघर्ष केला. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनात 3 बिघाच्या संघर्षाचं स्थान अधिक महत्वाचं आणि मोलाचं आहे. पूर्वोत्तर राज्यातील आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या प्रकल्पालाही दादांनी आगळेवेगळं स्थान प्राप्त करून दिलंय. सतत 13 वर्ष पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य करणारे दादा पाटील सध्या टेलिमॅटिक कंपनीचे चेअरमन म्हणून काम करत आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारख्या अभिनव संस्थेचे ते तर सचिव आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राजकीय पटलावरील दादांची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची झलक नुकतीच दाखवून दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्याचं सामर्थ्य दादांच्या या विजयामध्ये आहे. दादांच्या संघटन कौशल्याचे दमदार स्वरूप आता आपल्याला राजकीय क्षेत्रातही अनुभवता येतील. दादांच्या उंचवत जाणाऱ्या आलेखात त्यांचा अत्यंतिक साधेपणा आजही तसाच टिकून आहे. किंबहुना साधेपणा ही तर त्यांची स्ट्रेंथ आहे. दादांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. त्यांची संघर्ष यात्रा चित्तथरारक आणि तेवढीच प्रेरणादायी आहे. मानवी मनाचा वेध घेणारा, परस्परातील नातेसंबंधाची जोपासना करणारा त्यांच्यासारखा कुशल संघटक एखाद दुसराच असेल.